नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. काही दिवसांपूर्वी वुमन्स डे झाला आणि त्या दिवशी मला मिळाली होती आमच्याच सोसायटीतली 30 ते 35 लोकांची बिर्याणीची ऑर्डर. तर ती मी कशी केली आणि वुमन्स डे सेलिब्रेशन आम्ही कसं केलं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग बघूया आम्ही काय काय केलं आणि बिर्याणी कशी बनवली ती. तर इथे बिर्याणीसाठी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. म्हणजे भाज्या वगैरे कापून वगैरे नंतर मसाले, पनीर कट करून ठेवलंय आणि हे सगळं साहित्य दाखवण्यासाठी इथे डायनिंग टेबलवर मांडून ठेवलंय. तर आता हे बघा मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे सगळं मांडलंय. आता जे फ्लॉवर वगैरे चांगलं स्वच्छ करून निवडून ठेवलाय त्याचे तुकडे करून घेतलेत आणि नळाखाली स्वच्छ असं धुवून घेतलंय. नंतर गाजर आणि फरसबी सुद्धा नळाखाली चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आपण प्रत्येक गोष्ट ही स्वच्छ धुवूनच वापरतो. कोणतीही म्हणजे न धुता वापरत नाही. म्हणजे या भाज्यांना जरी काही माती घाण असेल तर ती निघून जाते. आता जे आपण मटार घेतलेत, तर मटार सुद्धा आपण जे फ्रोझन मटार आहेत त्याचा वापर केलेला आहे. ते मटार सुद्धा चांगले असे धुवून घ्यायचे नळाखाली, म्हणजे त्यातला बर्फ सुद्धा वितळला जातो आणि त्याच्यामध्ये जर काही घाण असेल तर ती सुद्धा निघून जाते. आता या सगळ्या भाज्या एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपण बटाटा सुद्धा घालणार आहे. तर बटाटा सुद्धा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा इथे घालायचा आहे आणि या भाज्यांना मॅरिनेशन करून बाजूला ठेवून द्यायचं आहे. मॅरिनेशन मध्ये आपण दही आणि बिर्याणी मसाला, व्हेज बिर्याणी मसाला, दही, गरम मसाला, नंतर आपण घातलेला आहे इथे धणे पावडर, आलं लसणाची पेस्ट इथे घालायची नाहीये आपल्याला, नंतर घालायची. हे सगळं साहित्य आपण एकत्रित करून बटाटा वगैरे घालून आणि मस्त त्याला मॅरिनेट करून घ्यायचंय आणि बाजूला ठेवून द्यायचंय. हे बघा मी बटाटा सुद्धा घातलेला आहे. नंतर आपण इथे पुदिना, थोडीशी कोथिंबीर ते सुद्धा घालायचं आहे आणि आता हे सगळं साहित्य हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे हाताने ते सगळ्या भाज्यांना व्यवस्थित असं लागेल. म्हणूनच आपल्याला इथे मोठं पातेलं घ्यायचंय. म्हणजे ते सगळं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करता येतं. हे बघा आता हातानेच मी सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवून देते. आता आपण जे तांदूळ घेतलेत ते तांदूळ सुद्धा आपण मस्त असं स्वच्छ धुवून घ्यायचे 2 पाण्याने. त्याच्यापेक्षा जास्त धुवायचे नाही, फक्त 2 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचे. आपण जी मॅरिनेशन करून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या बाजूला ठेवल्यात आणि आता आपण कांदा तळून घ्यायचा आहे. तर कांदा मस्त भरपूर तेल घ्यायचंय कढईमध्ये आणि कांदा चांगला गोल्डन ते त्याच्यापेक्षा जास्त असा हा तळून घ्यायचा आहे. कारण आपण बनवत आहोत बेरिस्ता. तर बेरिस्त्यासाठी कांदा हा चांगला क्रिस्पी असा झाला पाहिजे. बाजूला आपण भाताला उकळी काढण्यासाठी पाणी सुद्धा तापत ठेवलंय. त्यामध्ये चमचाभर तूप घालायचंय आणि पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची. पण ह्यामध्ये घालायचे आहेत आपण काही गरम मसाले. जे आपण बिर्याणीसाठी वापरतो ते सगळे गरम मसाले आपण इथे वापरलेले आहेत. आता याला झाकण ठेवायचंय आणि चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि मीठ पण घालायचं आहे. तर मीठ टाकायला विसरायचं नाही. तर मीठ आणि हे गरम मसाले घालून या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची. मीठ थोडंसं जास्त घालायचंय कारण हे पाणी पूर्ण आपण काढून घेणार आहोत. त्यामुळे मीठ टाकताना थोडंसं जास्त मीठ टाकायचंय. म्हणजे जे पाणी आहे ते चव घेतल्यावर खारट लागलं पाहिजे. आता आपण पाणी उकळतंय आणि इथे भाजी सुद्धा बनवून घेऊया. भाजी आपल्याला थोडीशी 50% इतकी शिजवून घ्यायची आहे. तर कांदा चांगला लाल झालाय त्यामध्ये घातलेला आहे आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट. आलं लसूण चांगलं परतून झालं का त्यामध्ये घालायचे आहे टोमॅटो. टोमॅटो सुद्धा चांगले परतवून घ्यायचे. आपण दही घालणार आहोत त्यामुळे टोमॅटो थोडे कमी घालायचे. आता चवीपुरतं तिखट घालायचे. कारण गरम मसाले वापरतोय त्यामुळे तिखट थोडंसं कमी वापरायचं. कारण गरम मसाल्यांना सुद्धा तिखटपणा असतो. त्यामुळे तिखट घालताना थोडंसं कमी घालायचं आणि मस्त असं हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आणि तेल सुटेपर्यंत हे सगळं साहित्य चांगलं परतवून घ्यायचंय. आता भाज्या घालून भाज्या सुद्धा चांगल्या मिक्स करून घ्यायच्या. या भाज्यांमध्ये फ्लॉवर, वटाणा, फरसबी, मटार, बटाटा आणि पनीर
हे सगळं घातलेलं आहे आणि चांगलं असं परतवून घ्यायचंय. आता या भाज्यांमध्ये अजिबात पाणी न घालता झाकण ठेवून एकदम मंद गॅसवर या भाज्या 50 ते 60% शिजवून घ्यायच्या आहेत. आता इथे पाण्याला सुद्धा मस्त अशी उकळी आली आहे आणि पाण्याचा रंग गरम मसाले घातल्यामुळे बदललेला आहे. आता जे आपण तांदूळ भिजत ठेवलेले ते तांदूळ आपण यामध्ये घालायचे आहेत. आता तांदूळ जे आहेत ते पूर्ण पाणी निथळून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने झाऱ्याने आपण यामध्ये टाकणार आहोत. जसे आपण पाण्यात तांदूळ टाकतो तसा लगेच पाण्याचा काव हा कमी होतो. त्यामुळे त्याचं जे फ्लेम आहे ती वाढवायची आणि मस्त असा हा तांदूळ या पाण्यामध्ये चांगला शिजवून घ्यायचा. आपल्याला 80% हा भात शिजवून घ्यायचा आहे. तर भात 80% शिजला का तो अशा पद्धतीने मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा. जेवढा मोकळा आपल्याला हा भात काढून घेता येईल तेवढा मोकळा भात आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. हे बघा मस्त असा भात काढून घेतलाय. नंतर आपल्याला इथे द्यायचे आहे बिर्याणीला लेयर्स करायचे आहे. बिर्याणी जेव्हा बनवतो तेव्हा मटेरियल एकदम चांगलं वापरायचं, तूप वापरायचं. त्याने बिर्याणी खूप छान अशी तयार होते. तर आता आपण मोठ्या पातेल्यामध्ये आधी खाली जे भात शिजवलाय त्याचा लेयर घातलेला आहे. त्याच्यानंतर आपण घालणार आहोत इथे जी भाजी शिजवून घेतली 50 ते 60% भाजी शिजवायची. ती भाजी आपण इथे त्याची लेयर्स करायची. हे बघा अशा पद्धतीने 2 लेयर झाल्यानंतर आपल्याला त्यावर तूप घालायचंय. पण आता भाजी झाली टाकून आता पुन्हा एकदा थोडासा भात टाकलाय. थोडासा बिरिस्ता टाकून घेतलाय. पुन्हा एकदा थोडासा पुदिना, कोथिंबीर घालायची. पुन्हा भाजीचा थर घालायचा. पुन्हा भात घालायचा. अशा पद्धतीने जेवढं जेवढा आपला भात वगैरे आहे तेवढ्या अशाच पद्धतीने लेयर्स लावून घ्यायचे. म्हणजे भाजी जी आहे ती सगळीकडे व्यवस्थित अशी प्रत्येक जेव्हा आपण चमचा घालू भातामध्ये तेव्हा प्रत्येक चमच्यामध्ये भाजी आणि सगळं व्यवस्थित एकत्रित येतं. म्हणून अशा पद्धतीने मी लेयर्स लावून घेते. आता 2 लेयर झाले का त्याच्यावर आपल्याला घालायचं आहे तूप. नंतर पूर्ण शेवट झाला का त्यावर रंग घालायचा आहे, थोडासा बिरिस्ता घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आणि आता आपल्याला एका ॲल्युमिनियम फॉइलने मस्त असा जो पातेला आहे ते पातेलं मस्त असं पॅक करून घ्यायचंय जेणेकरून त्यामधनं वाफ बाहेर येता कामा नये. आणि काहीतरी जड वस्तू ठेवून आपल्याला एकदम मंद गॅसवर आपल्याला ह्या बिर्याणीला चांगली अर्धा तास मस्त अशी दम देऊन घ्यायचा आहे. तर आता मी इथे दोन्ही घरच्या गॅसवर मस्त दम देऊन घेते आणि तोपर्यंत हा जो माझा केक आहे, जो केक मी स्पेशल वुमन्स डे साठी करून ठेवलेला, त्याचं फिनिशिंग करून घेतेय. तर फिनिशिंगसाठी इथे मी कोंब फिरून घेते मस्त असा आणि जे मी फोटो प्रिंट काढून आणलेले आहेत वुमन्स डे साठी स्पेशल अशा, त्या प्रिंट सुद्धा इथे लावून घेतेय. तर खूप छान आणि मस्त असा हा केक झाला होता. सगळ्या माझ्या मैत्रिणींना खूपच जास्त आवडलेला आहे. बिर्याणी सुद्धा आवडलेली तर आहेचच, पण हा जो केक आहे तो खूप जास्त आवडला. तर आता हा केक सुद्धा आपला मस्त असा रेडी झालेला आहे. आता हा सुद्धा आपण एका अर्ध्या तासासाठी मस्त असा सेट झाला का आपला केक खाण्यासाठी रेडी होणार आहे. कारण केक ऑलरेडी सेट आहे. फक्त थोडंसं फिनिशिंग बाकी होतं. तेवढा फिनिशिंग केलेला आहे आणि केक आपला मस्त असा रेडी झालेला आहे. हे बघा मस्त असं मस्त छान अशा लेडीज आहेत. त्यांचे चित्र मी इथं चिटकवून घेतलेले आणि मी सुद्धा रेडी झालेली आहे वुमन्स डे सेलिब्रेशनसाठी. खूप छान आणि सुंदर असा हा केक तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला दाखवत आहे की आम्ही हे वुमन्स डे सेलिब्रेशन कसं केलं ते. बघा किती मज्जा, डान्स केला, गेम खेळलो आणि खूप असं मज्जा केली. मस्त असं बिर्याणी खाल्ली
केक कट केला. अशा पद्धतीने आम्ही खूप सुंदर असा हा वुमन्स डे सेलिब्रेशन केलेला आहे. तर हे बघा आम्ही गेम खेळतोय. मस्त खूप खूप मज्जा केली. तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आता आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.